मी विठ्ठल भिका बर्वे, नगरसेवक, वार्ड क्रमांक 2, रमजानपुरा द्याना या गावामधून मी निवडून आलेला माझा दुसरा टर्न आहे. आणि मी आज लसीकरण ठाकरे मॅडम आमच्यावाले हेल्थ ऑफिसर वगैरे त्यांच्या माध्यमातून मी आज इथं लस पहिला डोस घेतलेला आहे. माझी पत्नी, मी व माझे कार्यकर्ते. आमचे महानगरपालिकेचे महापौर शेख रशीद साहेब, तायरा मॅडम यांनी बी पहिला डोस त्यांनी बी घेतला. त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी आवाहन केला लोकांना का बा तिसरा डोस येणार आहे, आपला तिसरं लाट येणार आहे, त्याच्यासाठी लवकरात लवकर आपण लसीकरण करून घेण्यात यावं आणि प्रतिनिधींनी बी करण्यात यावं. आपल्या वार्डच्या सगळ्या नागरिकांना सांगण्यात यावं का बा तिसरी लाट येणार आहे, तर तिसरी लाटच्या वजेखाल जास्ती लोकांना त्रास तकलीफ होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला लस घेणं फार गरजेचं आहे. तर आपण तसं आपल्या पुऱ्या वार्डच्या लोकांना माझा विनंती आहे का बा सगळ्यांनी लस डोस घेण्यात यावं. आणि डोसमध्ये काही असं चिंता करायचं काही बात नाही आहे. डोस मी बी घेतलेला आहे, माझी पत्नीने घेतलेला आहे, माझ्या परिवाराने घेतलेला आहे. तर आपल्या पुऱ्या माझ्या वार्डच्या लोकांना विनंती आहे का बा सगळ्यांनी डोस घेण्यात यावं. रमजानपुरा द्याने, आंबेडकर नगर, जे माझे संबंधित लोक आहे, जे माझे समाजचे लोक आहे, जे माझे मित्र कंपनी आहे, सगळ्यांनी डोसवर लक्ष घेऊन डोस घ्यावं आणि आपली सुरक्षित आपली वाढवून घ्यायची, आपली परिवारची सुरक्षित त्यांनी वाढवण्यात यावं. आणि तिसरी लाट लवकरात लवकर येऊ शकते म्हणून आपण डोसवर लक्ष देऊन आपली महानगरपालिका चांगलं काम करते आहे, तर त्याच्यावर तुम्ही लक्ष घालून डोस घेण्यात यावं. याच्या पुढं सरकारचं धोरण कसं राहील ते सांगता येणार नाही. आता माझं बोलणं असं आहे का बा पुढं गव्हर्मेंट, आता आम्ही राजकीय फील्डचे लोक आहोत म्हणून आम्ही बोलतो आहे का तिथं आमचे विरोधी लोक राहतात या आमचे बी सहकारी लोक राहतात, त्यांना बी आमचं आव्हान आहे का सगळ्यांनी डोस घेण्यात यावं. गव्हर्मेंटची पुढं पॉलिसी राहू शकते का मतदान देणारलाच ज्यांनी डोस घेतलेला आहे त्यालाच मतदान देऊ शकतात आणि तेच इलेक्शनमध्ये उभे राहू शकतात. सरकार असं बी काही धोरण काढू शकतात. असं घाबरायचं काही कारण तर डोस तुम्ही घेऊ शकता बा, असं माझं हे म्हणणं आहे, दुसरं काही नाही. मॅडम बस एक मिनट हो पहिला डोस 84 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा. वॅक्सिन घेतलं तरी सॅनिटायझर मास्क यूज करा, सोशल डिस्टन्समध्ये राहायचं. ओके मॅडम. इंजेक्शन मामी को लगता है का नगर सेवक की पत्नी हो गई. काही आशीर्वाद आहे ना आपले. मालेगांव मुस्तफ़ा बंगार बाजार पानी की टाकी के पास डायमंड कारपेट, यहाँ पर कारपेट होलसेल रेट में दिया जाता है. हमारा पता याद रखें, मुस्तफ़ा बंगार बाजार पानी की टाकी.